तर आजची जी धम्मपद गाथा आहे ती 21, 22 आणि 23 असं मिळून आहे. माझा आवाज क्लिअर येत आहे ना? Yes, sir. ओके. सो व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट धिस वन इज म्हणजे ही जी आहे ही खूप महत्वाची आहे. भगवान बुद्धाची संपूर्ण शिकवण अ, या याच गाथेवर आहे म्हणजे माइंडफुलनेस, जागरूकता. इव्हन याच्यावरच आणि भगवान बुद्धांनी अ, जे शेवटचं जे वाक्य होतं भगवान बुद्धाचं की वाय धम्मा संखारा अपमादेन संपादित. अपमादेन मीन्स जागरूकता, अवेअरनेस, माइंडफुलनेस याच्यावरच सगळी टीचिंग बेस आहे भगवान बुद्धाची. ठीक आहे. तर इथं भगवान बुद्ध म्हणतात की अपमादो अमतपदं पमादो मच्चुनोपदं अपमत्ता न नियंती ये पमाता यथामता एवं विसतो नवतो अपमदाहि पंडिता अपमादे पमदन्तो अर्यानम गोचरे रता ते जायिनो सत्तातिको नि ची दल्ला पंकम दल्हा परक्कम पसंती धीरा निब्बानं योगक्षेमं अनुत्तरम. व्हेरी इम्पॉर्टंट and also very nice. So इथं जे आहे मी स्टोरी स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला थोडं थोडं याच्याबद्दल सांगू इच्छितो की जो जागरूक असतो तो निर्वाणापर्यंत जात असतो. म्हणजेच ते इथं सांगितलं अपमाद. अपमाद मीन्स अपमाद म्हणजेच जागरूकता. तर माइंडफुलनेस. जो जागरूक असतो तो प्रत्येक क्षणी पुण्यक्रिया करत असतो. म्हणजे त्याची पुण्याची जी कृती असते ती दरवेळेस घडत असते. महासतीपट्टण सुत्तामध्येच अपमादो अमतपदं हा सुरुवातीला शब्द आलेला आहे. कल्टिवेशन ऑफ इनसाइट म्हणजे अशी प्रॅक्टिस जी तुम्हाला निब्बाणापर्यंत घेऊन जाते. ठीक आहे. त्याला अपमाद म्हणतात. पमाद म्हणजे अजागरूकता. तर इथं खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आहे की माइंडफुलनेस इज द पाथ टू द डेथलेस. म्हणजे जागरूकता ही निर्वाणापर्यंत घेऊन जाते. जसं की आपण ध्यानामध्ये जागरूक राहतो. त्यानंतर अ, जो माइंडफुलनेसचा जो सब्जेक्ट असतो दिवसभरात जसं आपण मरणानुस्मृतीचा घेतला, कधी मेत्ता घेतली, कधी श्वास घेतला, कधी वॉकिंग मेडिटेशन घेतलेलं आहे, कधी 32 पार्ट्स घेतले, कधी बुद्धानुस्मृतीचं घेतलंय. ओके. तर याच्यापैकी आपण एक ऑब्जेक्ट घेतलेला होता माइंडफुलनेससाठी. जसं की फुल डे आपण एक शब्द घेतो बुद्धानुस्मृतीचा. जसं अरहं, 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 अरहं. फुल डे एकच शब्द. बुद्धो, बुद्धो, बुद्धो. फुल डे एकच शब्द. त्याला म्हणतात अपमाद. त्याच्यानंतर ध्यानाला बसल्यानंतर श्वासावर लक्ष. नंतर ध्यानाला बसल्यानंतर मित्रावर, मैत्री भावनेच्या लाईन्सवर अ, अ, जागरूकता त्याच्याबद्दल सतत रिसाईट करत राहणं. तर याला अपमाद म्हणतात. व्हेरी पॉवरफुल. आणि जो जागरूक नसतो, जो अजागरूक असतो तो सदैव दुर्गुणामध्ये असतो. हे कधीही लक्षात ठेवायचं आहे. कारण की ज्यावेळेस जागरूकता नसेल, तर अजागरूकता ही दुर्गुणामुळे निर्माण होत असते. जागरूकता ही सद्गुणामुळे निर्माण होत असते. जिथं श्रद्धा, वीर्य, संयम, अ, खांती म्हणजे शांती, सत्य हे जेवढे चांगले जे सद्गुण आहेत जेव्हा एकवटतात त्यावेळेस जागरूकता निर्माण होत असते. आणि अजागरूकता, लोभ, दोष, मोह ज्यावेळेस मनामध्ये असेल त्यावेळेस अजागरूकता निर्माण होत असते. तर अपमाद जो आहे हा खूप मोठा शब्द आहे. व्हेरी पॉवरफुल. आणि या शब्दानुसारच जर जीवन टाकून दिलं, पूर्ण जीवन जर अपमाद मध्येच जर गेलं, ओके, पमाद नाही, अपमादो अमतपणा म्हणजे जर
पूर्ण जीवन जर जागरूक राहिलं, तर साहजिक आहे कुठं ना कुठं तर जरूर पोहोचत जाऊ. पॉसिबल नाहीये. कारण की भगवान बुद्ध म्हणतात, जो व्यक्ती 7 दिवस 24 तास 7 दिवस जागरूक असेल आपल्या विषयाविषयी ध्यानाच्या, तर तो शुअर अनंत होऊन जातो. ओके. तर इतकी प्रॅक्टिस आजच्या जो वेळ आहे त्यामध्ये पॉसिबल नाहीये. त्यासाठी अ, जंगलातच जावं लागते. त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर जसं की तुम्हाला एखादा विचार येतोय. विचार हे कशामुळे येतात? ते विचार जे असतात ते दुर्गुणामुळे येत असतात. कधी पण लक्षात ठेवायचं. पण कोणते विचार पास्ट आणि फ्युचरशी कनेक्टेड जे विचार असतात, ते दुर्गुणामुळे येत असतात. तर दुर्गुण जेव्हा अ, म्हणजे दुर्गुणामधून जेव्हा विचार यायला चालू होतात, त्यावेळेस पमाद होऊन जातं. म्हणजे आपण अजागरूक होऊन जातो. ज्यावेळेस हे विचार आपल्याला यायला लागतात, आपण याच्यामध्ये गुंतून जातो. याच्यामध्ये गुंतून जातो म्हणजे काय होते, की आपलं जे जीवन आहे त्यावेळेस नष्ट होते. आपलं जे जीवन आहे ते नष्ट होते. आपलं जीवन नष्ट होते तर काय होते, की आपण निर्वाणाच्या रस्त्यावर म्हणजे मृत्यूवर न जाता निर्वाणाचा रस्ता म्हणजे काय काय? मृत्यूचा मृत्यू. डेथ ऑफ डेथ. ओके. त्याला डेथलेस म्हणजे जिथं मृत्यूचा मृत्यू होऊन जाईल त्या रस्त्याला सोडून आपण फक्त मृत्यूच्या रस्त्यावर चाललोय. म्हणजे पुन्हा जन्म होऊन जाईल. ओके. प्रमाद कुठे घेऊन जातं? मृत्यूपर्यंत घेऊन जातं. अपमाद कुठे घेऊन जातं? निब्बाणापर्यंत. अमत, अमत पदम. अमत म्हणजे निब्बाण. म्हणजे मृत्यूचा मृत्यू. जिथं जिथं तुमचा जीवन पुन्हा निर्माणच होणार नाही. ठीक आहे? तर हे झालं अपमादो अमतपदम. पमादो मच्चुनोपदम. मच्चुनो म्हणजेच मृत्यू. पमाद आत्ता शिकवण मी. पमाद म्हणजेच अजागरूकता. अजागरूकता तुम्हाला ही मृत्यूपर्यंत घेऊन जाते. ठीक आहे? तर हे झालं नो डेथ म्हणजेच डेथलेस. सिंपल सांगितलं. अमत मीन्स निब्बाण सांगतो. पमादो मच्चुनोपदम म्हणजे अनमाइंडफुलनेस हे तुम्हाला मृत्यूपर्यंत घेऊन जाईल. जिथं तुमचा जन्म पुन्हा-पुन्हा होत राहील. त्याच्यानंतर अ, वय वाढत राहील, आजारपण येईल, दुःख येईल आणि मृत्यू होईल. हे चक्र सतत चालू राहील. त्याच्यानंतर अपमादो न नियंती आणि जो व्यक्ती जागरूक असतो, तो कधीच मरत नाही आणि जो अजागरूक असतो, तो सदैव प्रत्येक क्षणात मरत राहतो. ओके. तर अ, बऱ्याच जणांना भगवान बुद्धाच्या काळामध्ये फक्त एवढ्या लाईन्सवरच मग्न फल प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. फक्त एवढ्या लाईनवरच मग्न फल प्राप्त झालेलं आहे. तर त्याच्यानंतर ये पमात यथा मता हे आणि जो माइंडफुल आहे, जो माइंडफुल नाहीये, तो ऑलरेडी डेड आहे. कारण की तो मृत्यूपर्यंतच चाललेला आहे. कारण की प्रत्येक क्षणाला जिवंत करण्यासाठी जागरूकता लागत असते. प्रत्येक क्षणाला जो क्षण असतो आपण जे जीवन जगतो तो मोमेंटरी जीवन. परंतु हे जे मोमेंटरी जीवन आहे, हे मोमेंटरी जीवन जर लाईफ जी आहे, प्रत्येक क्षणामधलं जे जीवन आहे ते जागरूकतेनं जिवंत होत असतं. अजागरूकतेनं क्षण हा कधीही जिवंत होणार नाही. नाहीतर फक्त आपण विचाररूपी मृत्यूच्या प्रोसेसमध्ये वाहत राहतो. जे विचार असतात, जे लोभ, दोष, मोहाने येत असतात, त्याच्यामध्ये सातत्यानं वाहत चालला जातो. का? कारण की ते अजागरूक आहे आणि तो क्षण ऑलरेडी डेड आहे. तो मृत असल्यामुळं त्या क्षणामध्ये जीवन नसल्यामुळं आपल्याला समजत नाही की आपण काय करतो. जसं की आपण झोपी जातो. झोपी गेल्यानंतर आपल्याला समजतं का आपण काय विचार केले, आपण काय केलं. त्या टाइपच ज्यावेळेस लोभ, दोष, मोह येतं मनामध्ये, त्यावेळेस आपण मृत्यू असतो. डेड असतो ऑलरेडी. त्याच्यामुळे हे वाक्य म्हटलेलं आहे, की "ये पमात यथा मता." ओके. आणि खूप महत्वाचं आहे, की आपण त्या क्षणामध्ये जागरूक असायला पाहिजे, की इथं मग सांगितलेलं आहे, की "ये पमाता यथा" म्हणजे इथं पारमितांचा पण उल्लेख आलेला आहे बरं. पारमिता, त्याच्यानंतर शील. कारण की हे जे सगळं काही आहे, जसं की पारमिता आणि शील हे पण जागरूकतेचेच विषय आहे. जेव्हा तुम्ही शील घेता, तर शील मनामध्ये सतत कंटिन्यू
वाहत राहणं, त्यावेळेस तो जागरूकतेचा रस्ता निर्माण करून टाकतो. त्याचमुळं आपण म्हणतो ना, की अष्टशील 4 वेळेस पठण करा. का करा? कारण की ज्या वेळेस तुम्ही पठण करसाल त्यावेळेस ते तुमच्यामध्ये, मनामध्ये ते वाहायला लागेल. ज्या वेळेस धम्म हा वाहील त्यावेळेस तिथं जागरूकता निर्माण होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आर्यानम गोचरे रता. आणि जे आर्य असतात ते या रस्त्यामध्ये आनंद निर्माण करतात, म्हणजे आनंद प्राप्त करतात. रता हे गोचर, गोचर म्हणजे रस्ता. यामध्ये ते आनंद आणि ते जे असतात जे 37 बोधिपक्के म्हणजे 37 प्रकारचे जे बोधिपक्के म्हणजे निब्बाणाचे जे फॅक्टर्स आहेत, तर ते कंटिन्यू प्रॅक्टिस केल्या जातात. ओके. 4 मग्गास, 4 फलास आणि निब्बाणास. हे कंटिन्यू प्रॅक्टिस केल्या जातात आणि त्याच्यामध्ये ते आनंद निर्माण म्हणजे आनंद घेतात. हे सगळे फॅक्टर या स्टोरीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील. त्याच्यानंतर एक जियन जिनो जिनो म्हणजे जायंती. झाय हा जो शब्द आहे हा प्रॅक्टिसशी रिलेटेड आहे. भगवान बुद्धांना एकदा भिक्खू म्हणतात की लॉर्ड बुद्धा इन मेडिटेशन वी गॉटिंग पेन. ओके. तर त्यावेळेस भगवान बुद्ध एक शब्द होता जाय भिक्खू मात पमादो. अजून समोर काहीतरी आहे ते, पण ते म्हणतात की भिक्खूज आनंद घ्या, आनंदात राहा. या रस्त्यावर तुम्ही आनंदी राहा. याच्यामुळेच जियान जिनो जिनो येस. तर झाय म्हणजे आनंदित. ओके. झाय भिक्खू. हो लाईक दॅट. आणि इम्पॉर्टंट आहे डेव्हलपमेंट. इथं डेव्हलपमेंटचीच आहे. जिनो म्हणजेच कल्टिवेटिंग ट्रँक्वेलिटी. ट्रँक्वेलिटी म्हणजे काय? प्रीती, आनंदाची अ, अ, वरची पायरी. जिथं आनंद असतो, आनंद जो असतो तो अ, शांततेतून निर्माण होतो. सुख जे असतं ते शारीरिक उपभोगातून म्हणजे खाणे, ऐकणे याच्यामधून सुख निर्माण होतं. परंतु आनंद जो असतो ते मनातून उत्पन्न होत असतो. परंतु आनंदाची परमोच्च सीमा जी असते ती काय असते? प्रीती. प्रीती. ओके. तर तिथंच ट्रँक्वेलिटी म्हणतो. ट्रँक्वेलिटी ऑफ द बॉडी अँड ट्रँक्वेलिटी ऑफ द माइंड. प्रीती पसंती म्हणतो आपण. ओके. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर याचं कल्टिवेशन जेव्हा करू आपण या प्रॅक्टिसेसचं म्हणजे इन्साइटचं म्हणजे ट्रँक्वेलिटी अँड इन्साइट म्हणजे समता आणि समतेमधूनच प्रीती पसंती निर्माण होते आणि विपश्यनेमधूनच प्रज्ञा प्राप्त होत असते. तर यावेळेस ज्यावेळेस प्रॅक्टिस करू त्याला जी-नो म्हणतात. ओके. त्याच्यानंतर आहे वाक्य सांगितलंय पुसंती धीरा निब्बाणं. ज्यावेळेस अशी प्रॅक्टिस करू तर त्यावेळेस निब्बाणाचं रिअलायझेशन होईल. ओके. त्यावेळेस आपण टच करू शकू निब्बाणाला. ओके. हे जे काही आहे हे सगळं एक्सपिरियन्स मधून येतं, कॉन्टॅक्ट मधून येतं. ज्यावेळेस आपण धम्माच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातो त्यावेळेसच हे सगळं निर्माण होतं. त्याच्यानंतर योगक्षेमम योगक्षेमम अनुत्तरम. येस. तर इथं जे आहे योगक्षेमम मध्ये काय सांगितलं की 4 प्रकारचे बॉन्ड्स आहेत, योगाज आहे, जे आपण दरवेळेस याच्याशी चिपकलेलो असतो. ओके. 4 प्रकारचे कोणते आहेत बॉन्ड्स? ही कामा, प्लेजर, नंतर भवा, एक्झिस्टन्स म्हणजे निर्माण होणे, असणे. भव म्हणजे असणे. त्याला आपण एक्झिस्टन्सला मराठीमध्ये एक सेकंड सांगतो. अस्तित्व. येस. मराठीमध्ये याला आपण अस्तित्व म्हणतो. त्याच्यानंतर डिठ्ठी. हे बॉन्ड्स आहेत आपले. डिठ्ठी. डिठ्ठी. डिठ्ठी म्हणजेच आपले व्ह्यूज सगळे. बिलीफ्स, रॉंग बिलीफ्स म्हणू आपण. सम्मादिट्ठी नाही. हे सगळं सगळं अनमाइंडफुलशी रिलेटेड बॉन्ड्स येते. म्हणजेच अजागरूकतेमुळे निर्माण होणारे जे बंधन आहेत, या मनाला जे जकडून ठेवणारे बंधन आहे अजागरूकतेमध्ये, तर ते हे आहेत. कोणते कोणते? कामा, भव, दिठ्ठी आणि अविद्या. तर अविद्या म्हणजे काय की इग्नोरन्स ऑफ फोर नोबल ट्रूथ.
चार आर्य चार आर्य सत्याबद्दल माहित नसते. ठीक आहे. तर या प्रकारे या सगळ्या लाईन्सचा अर्थ होतो. खूप इम्पॉर्टंट आहे. जर प्रॅक्टिस जर व्यवस्थित केल्या गेली तर हे आपल्याला शुअर निब्बाणापर्यंत एकच गाथा घेऊन जाऊ शकते. या 3 गाथा सॉरी, सॉरी. या 3 गाथा. तर इथं जी स्टोरी आहे, तर ही जी लाईन्स आहे हे भगवान बुद्धांनी समावतीसाठी सांगितले होते. तर समावती जी अ, ही लाईन्स पण त्यांनी सॉरी भगवान बुद्धांनी कोसंबी इथे असताना गोसीता मॉनेस्ट्रीमध्ये सांगितलं ते गोसीता नावाच्या विहारामध्ये. तर गोसीता एक आय थिंक एक बिझनेसमॅन होता बहुतेक. ओके. सो ही ऑफर दॅट मॉनेस्ट्री फॉर द बुद्धा. ओके. त्या भगवान बुद्धाला त्यांनी दिली होती. तर त्यावेळेस कोसंबीचा जो राजा होता तो उदयना होता. ओके. तर जी स्टोरी आहे समावती, त्याच्यानंतर मगंदिया, खजुत्तरा आणि किंग उदेना या चौघांमध्येच ही स्टोरी पूर्ण एक्झिस्ट करते. ठीक आहे. तर समावती जी असते ती अ, कोसिता अ, जे असतात ते समावतीच्या वडिलांचे आय थिंक मित्र का रिलेटिव्ह असतात. तर काही-काही गोष्टी माझ्या चुकूही शकतात किंवा मिसकन्सेप्शन होऊ शकतं कारण की खूप लाँग आहे. तर कन्सिडर करून घ्या. ओके. आणि जर चुकलं तर मला तुम्ही सांगू शकता, की सर हे यांचे रिलेशन हे होते, हे असं-असं होतं. ओके. तुम्ही टेक्स्ट करू शकता. तर घोषिता अ, च्या जे घोषिताची जी मॉनेस्ट्री होती तिथंच घोषिता जे बिझनेसमॅन होते, त्यांनी ती ऑफर केलेली होती. परंतु तिथूनच जवळ समावती अ, जी होती तिचं नाव सॉरी तर तिचे वडील जे होते ते बँकर होते. म्हणजे त्या सिटीमध्ये ते बँकर होते. म्हणजे त्यांचा व्यवसाय होता त्यावेळेस. तर त्या सिटीमध्ये अकाल म्हणजे रोगराई पसरून जाते. तर रोगराई पसरते तर ते तिघं पण म्हणजे समावती, आई आणि वडील हे सगळं काही सोडून या सिटीमध्ये येतात घोषिताच्या. परंतु ते खूप वीक होऊन जातात. प्लेग असतो. येस प्लेग. प्लेग असल्यामुळे ते खूप वीक होऊन जातात. ओके. ते खूप वीक होतात. तर ते मग एका ठिकाणी थांबतात लाइक धर्मशाळा असते ना, तर त्यावेळेस पण असे काही प्लेसेस होते, की जे बाहेरून येणारे गेस्ट होते, त्यांना रेस्टिंगसाठी आणि थोडं आरामासाठी थांबवण्यासाठी ते बांधल्या जायचे. ओपन प्लेस असायचे. तर ते खूप आजारी असतात. आई-वडील खूप सिक होऊन जातात, खूप बिमार होतात. तर समावती विचार करते, की अ, मी काहीतरी फूड शोधते. ती ॲक्चुअली उच्च फॅमिलीची असते. त्याच्यामुळे ती भीक नाही मागणार. हं. तर हायब्रीड म्हणतात त्याला. ओके. जे ज्यांचं कौटुंबिक संस्कृती जी असते, कौटुंबिक विचारधारा जी असते, ती चांगली असते. त्यांना हायब्रीड म्हणतात. म्हणजेच उच्च प्रतीचं कुटुंब. ज्याच्यामध्ये सेल्फ इस्टीमला खूप महत्त्व दिलं जातं. ओके. म्हणजे स्वतःचा जो आदर वाढवणं किंवा या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. तर समावती फूड शोधते तर तिथं एक व्यापारी असतो त्याचं नाव मित्त असतो. तर तो रोज भोजनदान देत असतो एव्हरीडे. तर ही जाते, ही समावती लहान असते त्यावेळेस हं. ही जाते आणि अ, तर त्यांना म्हणते किंवा मला अ, तर तो एकच देत असतो. एकच पोर्शन देतो. म्हणजे एकाला पुरेल असं एवढं. तर ती म्हणते की नाही माझे अ, 3 म्हणजे माझ्यासोबत दोघं सॉरी ती म्हणत नाही असं काही. ती 3 मागते. 3 पोर्शन द्या. मग ती घेऊन जाते. तर घेऊन जाऊस तर तिचे जे वडील असतात ते मृत्यू होऊन जातात. ओके. मग आता राहिले 2च जण. मग दुसऱ्या दिवशी ती जाते तर 2 मागते.
2 पोर्शन द्या, म्हणजे 2 पॅक द्या. 2 पॅक देतो तो. तर ती पुन्हा दुसऱ्या दिवशी घेऊन जाते, तर दुसऱ्या दिवशी आईची डेथ होत जाते. ओके. मग तिसऱ्या दिवशी जाते, तर तिसऱ्या दिवशी तो तिला 2 द्यायला लागतो. मित्त नावाचा जो व्यापारी. तर ती म्हणते, "नाही, नाही, मला एकच पाहिजे." तर त्याला खूप राग येऊन जातो. कारण की त्याला वाटतं, की ही काय करत आहे ॲक्चुअली. ही खूप म्हणजे ग्रीडी आहे. ही खूप आसक्तीमध्ये आहे. हिनं 2 दिवस माझं जे भोजन आहे ते नाश केलं. किती ही म्हणजे थोडंसं वाईट बोलतो तिला. थोडंसं नाही बहुतेक खूप वाईट बोलतो. तर तू कशी आहे ते असं वाईट बोलतो आणि तिला खूप दुःखी करतो. तर तर मग ती स्टोरी सांगते ॲक्चुअल काय झालेलं. तर तो एकदम म्हणजे त्याला खूप त्रास होतो ते ऐकल्यानंतर. म्हणजे त्या गिल्टी फील होतं, की मी न विचार करता इतकं सगळं बोलून दिलं. म्हणजे बोलून गेलो आणि अ, ॲक्चुअली ही जी लहान मुलगी आहे ही किती म्हणजे एकनिष्ठ आहे आपल्या आई-वडिलांप्रती किती म्हणजे सेवाभाव आहे. तर तो म्हणजे तो खूप तिच्याविषयी त्याच्या मनामध्ये एक आदरयुक्त भावना निर्माण होते. तर इथं आपण पाहू शकतो, की अ, जे फॅमिलीचे जे कल्चर असतं, जी संस्कृती असते, एक एक छोटासा विचारही जर आपण आपल्या मुलाला जर चांगला शिकवला, या एक छोट्याशा इन्सिडेंटवरून समजून घ्या, की तो विचार जर सतत त्याच्या मनामध्ये वाहत असेल, जी जागरूकता जी असेल म्हणजेच अ, त्या सत्कृत्याविषयी, तर बघा त्या दुसऱ्याच्या मनामध्ये ॲक्चुअल तिच्याविषयी एक लहान मुलगी तिच्याविषयी रिस्पेक्ट तयार होऊन जातो, आदर. डायरेक्टली सरळ. तर सिंपल आहे. मग ते काय करतात, की ते समावतीला म्हणतात, की आता तू ऑर्फन झालेली आहे. समावती ऑर्फन असते आता, कोणीच नसतं. तर ते त्याला अडॉप्ट करून घेतात, समावतीला. मग अ, तर काही दिवसानंतर हा जो व्यापारी असतो, तर हा व्यापारी आय थिंक तिचे जे रिलेटिव्ह किंवा जे मित्र असतात गोसीता त्यांना त्यांना भेटतात. इन्सिडेंट माहीत नाही ॲक्चुअली कसा होता तो. परंतु मग ती आय थिंक घोषिताच्याकडचं जरा ते नॉट शुअर हां. पण हा जो व्यापारी असतो, हा जो रोज देत असतो दान, तर याच्या घरामध्ये काय होतं, की रोज अशी खूप वर्दळ असते. खूप आवाज आहे ते. तर ती काय करते, ती त्यांना सजेस्ट करते, की तुम्ही काय करा, की फेन्स लावा. फेन्स म्हणजे कुंपण लावा आणि भोजन दान देताना म्हणजे जेव्हा तुम्ही दान देताय, तर एकच व्यक्ती त्या फेन्समधून आला पाहिजे. इथून इन झाला पाहिजे आणि समोरून आउट व्हायला पाहिजे. तर अशी कृती केल्यानंतर फक्त एका टाईमला एकच व्यक्ती अंदर आल्यामुळे तिथं आवाज जो असतो तो बिलकुल कमी होऊन जातो. म्हणजे इथं आपण समजू शकतो फेन्सचा अर्थ काय आहे, की रेस्ट्रेंट. इथं रिस्ट्रेन आपण समजू शकतो, की संवरा. आपण म्हणतो ना संवरा. आवाज का होते? कारण की जास्त लोकं आहेत, जास्त वर्दळ आहे. तसंच आपल्या मनामध्ये पण आवाज निर्माण होत असतो, ज्यावेळेस आपण जास्त कॉन्टॅक्ट्समध्ये येतो. एक अ, काय म्हणतात संस्काराच्या, सॉरी प्रत्येक घटनांच्या. ज्यावेळेस आपण आपल्याला रिस्ट्रेन करत नाही. मी गोष्टीमधूनच तुम्हाला हे सगळं वर्ड्स सांगत आहे. तर अशा प्रकारे जर आपण रिस्ट्रेन करू, तर साहजिक आहे मनामधलेही आवाज कमी व्हायला सुरुवात होत जाईल. फेन्स. ओके. तर तो जो असतो, तो व्यापारी खूप खुश होऊन जातो या सगळ्या गोष्टीमुळे आणि त्यानंतर काय होतं, की एक दिवस जी समावती आहे ती नदीवर अंघोळीला जाते आणि त्यावेळेस किंग उदेना जो असतो, हा तिला बघून घेतो आणि ती खूप सुंदर असते बघायला. तर त्याच्यानंतर तो तिचे जे गार्डियन असतात त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि मॅरेजसाठी प्रपोजल ठेवतात. तर त्यांचं लग्न पण होऊन जातं. ही झाली समावतीची स्टोरी. त्याच्यानंतर इथं आहे मगंदिया. या या स्टोरीमधले प्रत्येक कॅरेक्टर मी तुम्हाला रिव्हील करत आहे आता. मगंदिया. परंतु मगंदियाच्या आधी मला खजुत्तराच्याबद्दल सांगावं लागेल. कारण की समावती जी असते, तर समावती खूप सुंदर असते आणि तिला 500 अ, मेड्स असतात. नौकराणी म्हणजे सर्व्हंट्स तिची अ, तिच्यासाठी 500
नोकरांनी ते राजा ठेवतात. तर त्याच्यामध्ये जी असते एक, ती असते खजुत्तरा. तिचं जे पाठीचा कणा निघालेला असतो. हंचबॅक म्हणतो आपण त्याला. तर ही जी खजुत्तरा असते, तर ही सुमनापासून फ्लॉवर्स विकत घेत असते. आठवतं का स्टोरी? मागं सुमनाची स्टोरी सांगितली होती दानाबद्दल. याच स्टोरीमध्ये सुमना पण येतात. ओके. तर म्हणजे ही जी समावती असते ती खजुत्तराला 8 कॉइन गोल्डचे देत असते रोज. 8 गोल्डचे कॉइन देत असते रोज. आणि अ, तर ती काय करते, की त्याच्या बदले 4 चोरून घेते रोज. एव्हरीडे ती काय करत असते 4 चोरत असते आणि 4 देत असते फक्त सुमनाला. आणि मग ती रोज ते फुलं अ, समावतीसाठी आणत असते. तर एक दिवस सुमनाच्या सोबत जो इन्सिडेंट घडतो त्यानंतर त्याच इन्सिडेंटमध्ये खजुत्तरा जी असते ती भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकते. ठीक आहे. तर आतापर्यंत तर ती चोरी करत आली. ते शील तोडत आलेली. परंतु जसं ती प्रवचन ऐकते ती श्रोतापन्न होत जाते. साहजिक आहे. श्रोतापन्न झाल्यानंतर चोरी तर शील तुटणं इम्पॉसिबल. शील तुटतच नाही. त्यावेळेस त्यावेळेस श्रोतापन्न ऐकल्यानं पण व्हायचे. आता आपल्याला शील न तोडता होता येईल. ओके. तर ती ती आता शील नाही तोडू शकत कारण की ती ऑलरेडी अटेंड झाली आता. तर मग ती काय करते, की सेम समावती तिला 8 कॉइन्स देते. पण यावेळेस काय होतं, की जे फुलं असतात ते मागच्यापेक्षा डबल येऊन जातात. मग समावती विचारते तिला, की "यावेळेस इतके जास्त फुलं कसं काय आले?" हं. तर ती म्हणते, की साहजिक आहे श्रोतापन्न नाही तर तिला काही अटॅचमेंट नाही राहिली आता सेल्फविषयी. हं. त्याच्यानंतर खोटं तर बोलणारच नाही. कारण की शील तुटणारच नाही तिची आता. कारण की ऑलरेडी अटेंड झालंय तिला. पाथ अँड फ्युजन स्वतःमधूनच. तर ती सरळ सांगते, की मी रोज तुमचे 4 गोल्ड कॉइन जे 4 सोन्याचे जे सिक्के आहेत ती चोरत होते आणि 4च आणत होते. परंतु भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकल्यानंतर मला आता त्या म्हणजे चोरीविषयी काही असं राहिलेलं नाही आसक्ती आहे. त्यामुळं मी हे सगळं सांगत आहे. तर समावती बिलकुल रागवत नाही. ते म्हणजे रागवत नाही. न रागवता मग ती म्हणते, की भगवान बुद्धांनी जे सांगितलं ते तू आम्हाला सांग. मग समावती काय करते, की स्वतः खाली बसते आणि जो व्यक्ती धम्म सांगत आहे, त्या व्यक्तीला हाय सरवते. म्हणजे साहजिक आहे. जो व्यक्ती धम्म सांगत असेल, तर त्या व्यक्तीचं जे सिटिंग प्लेस असतं ते आपल्यापेक्षा हाय असलं पाहिजे. मिनिमम 1 इंच तर. ओके. तुम्ही समान याच्यावर धम्म शिकू शकत नाही. जर तुम्ही असं करत असाल, तर एक्सेप्टेबल नसतं ते. एक्सेप्टेबल म्हणजे तुम्हाला ते रिसीव्ह होणार नाही. ठीक आहे. तर इथं मग हे झालं खजुत्तरा. तर खजुत्तरा मग रोज जाते आणि सेम सिच्युएशनमध्येच अ, हे सगळं घडत राहतं. तर मग एक दिवस मगंदिया मगंदिया काय करते, हे सगळं पाहते, की एका नोकराणीला हे सगळे हाय प्लेसला बसवते. तर ती मगंदिया जी असते, ती मग राजाला सांगायला जाते. तर ही झाली खजुत्तराची स्टोरी. तर आता मगंदिया कोण आहे? तर मगंदिया ही एका व्यापाऱ्याची मुलगी असते आणि ती खूप सुंदर असते ॲक्चुअली. व्हेरी ब्युटिफुल. आणि तर तिचे जे वडील असतात ते विचार करतात, की या पूर्ण भारत देशामध्ये अ, मला एकमेव असा व्यक्ती पाहिजे जो हिच्यासाठी एबल असेल आणि हिच्या लायक असेल. तर एक दिवस भगवान बुद्ध त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये ह्याच्यासाठी जातात आपला काय पिंडपातसाठी. तर रिच मॅन असतात.
तर मोस्टली जे रिच मॅन होते त्यावेळेसचे घोसका, कुकुत्ता आणि पवरिया एव्हरीडे भगवान बुद्ध यांच्या हाऊसेस मधूनच हे करायचे, पिंडपात करायचे. तर आय थिंक याच्यापैकी एकाची ती मुलगी होती. तर तिचे जे वडील असतात भगवान बुद्धांना पाहतात आणि म्हणतात, एकदम खुश होऊन जातात. मग ते भगवान बुद्ध म्हणतात, की माझी एक मुलगी आहे. प्लीज तुम्ही तिच्यासोबत लग्न करा. कारण की मला असं वाटत आहे, की या संपूर्ण देशामध्ये फक्त तुम्ही एकच असे व्यक्ती आहे जे माझ्या मुलीच्या लायक आहे. ओके, ॲक्चुअली इट्स नॉट गुड टू से लाइक दॅट टू द मंक ऑर टू द लॉर्ड बुद्ध. बट इग्नोरन्स ना. पण भगवान बुद्ध त्यांच्या घरी कशासाठी जातात? कारण की त्यांना माहिती असतं, की हे जे पॅरेंट्स आहेत दोघं, यांचा टाईम आलेला आहे. ठीक आहे. तर मग तो जो असतो मगंदियाचे जे वडील असतात, ते मगंदियाला रेडी व्हायला लावतात, त्यांच्या आईला रेडी व्हायला लावतात आणि यांना भेटवण्यासाठी आणतात. त्यांना म्हणतात, की "भगवान बुद्ध तुम्ही इथेच थांबा, मी 2 मिनिटात माझ्या मुलीला घेऊन येतो, तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तुम्ही तिला प्लीज आपली वाईफ म्हणून ॲक्सेप्ट करा." भगवान बुद्ध तिथून निघून जातात. त्याच्यानंतर ते आणतात, मग बघायला लागतात तर नाहीये. मग ते ते पाऊल खुणांनी बघायला लागतात, जे फूटस्टेप्स आहे. तर त्यांची जी पत्नी असते, ती खूप हुशार असते त्या व्यापाराची. तर ती अंडरस्टँड करते, की फूटप्रिंट्स कसे आहेत. भगवान बुद्धांचे जे फूटप्रिंट्स होते त्याच्यावर जे मिडल आहे, जसं की पायाचा जो मध्य असतो त्यावर धम्मचक्र असतं. ओके. तर ज्या-ज्या वेळेस फूटप्रिंट पडतात ना, त्यावेळेस ते चक्राचं पायाच्या सोबत त्या चक्राचं पण चिन्ह पडायचं. तर ती ओळखून जाते, की हे साधारण व्यक्ती नाहीये. हे कोणीतरी खूप मोठे ज्ञान प्राप्त झालेले व्यक्ती आहेत. मग ते शोधत जातात. तर मग ती आपल्या हसबंडला सांगते, की हे असे-असे नाही, आपण नाही करू शकत. मग ते भगवान बुद्धाजवळ जातात, वंदन करतात आणि तिथंच मग भगवान बुद्धांना रिक्वेस्ट करतात, की आम्हाला म्हणजे भिक्खू बनायचंय, संघामध्ये यायचं आणि ते बगंदियालाही रिक्वेस्ट करतात, की तुम्ही पण म्हणजे अ, हे होत जा, भिक्खू होत जा. आणि भगवान बुद्ध तिथं थोडंसं त्यांना टीचिंग देतात. आय थिंक व्हेरी शॉर्ट. त्या एकदम शॉर्टमध्ये ते श्रोतापूर्ण होतात दोघं पण. त्याच्याचसाठी भगवान बुद्ध त्यांना भेटायला आलेले असतात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग मगंदियाला खूप म्हणजे राग उत्पन्न होतो. कारण की ती प्राईडमध्ये असते स्वतःच्या ब्युटीविषयी. मग ती विचार करते, की मी या शमनला कधी ना कधीतरी माझ्या पॅरेंट्ससाठी एक प्रकारे बदला घेईल. कारण की तिचे जे पॅरेंट्स आहे ते भिक्खू आणि भिक्खुनी बनले. साहजिक आहे तिचे जे तिचे जे आई-वडील असतात तर तिचे जे अंकल असतात त्यांना मग गार्डियन म्हणून ठेवून देतात आणि सर्व संपत्ती तिच्या अंकलला देतात. सेम मगंदिया पण एक एक वेळेस किंग उदेनाला दिसते. किंग उदेना पण त्यावेळेस मगंदियासोबत लग्न करून घेतात. तर ही स्टोरी आहे तिघांची. मग काय होतं, की हे ज्यावेळेस ती पाहते अ, मगंदिया, तर तिला सगळं मागचं माहिती असतं ना, की अ, असं-असं त्यांना तिला समजतं, की खजुत्तरा ही भगवान बुद्धाजवळ चालली आहे आणि त्याच्यानंतर ती यांना येऊन शिकवत आहे. तर तिला वाटतं, की हाच बेस्ट चान्स आहे, की आपण राजांना यांच्याविषयी सांगावं. मग ते म्हणतात, की बघा जी समावती आहे ती किती पागल झाली आहे. आपल्या एका अ, जी नौकराणी आहे, तिला ती रिस्पेक्ट करत आहे, पेट करत आहे रिस्पेक्ट आणि स्वतःपेक्षा हाय ठिकाणी ठेवत आहे. ओके. तर ॲक्चुअल का ठेवते हे लपून ठेवते ती. ॲक्चुअली धम्म सांगत आहे म्हणून ती तिला हाय ठेवत आहे जुत्तराला. मग समावती एव्हरीडे शिकत जाते, शिकत जाते. ते 500 प्लस ती. त्यानंतर त्यानंतर ही टीचिंग शिकत जाते. परंतु त्यावेळेस राणी आणि या नौकराणींना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. तर रोज भगवान बुद्ध आणि संघ तिथून अ, जायचा. तर म्हणजे त्या रोडनं. तर ते काय करतात
प्रत्येक रूमला होल्स करतात. त्या रोडच्या दिशेने जी भिंत असेल तिथं आणि त्या होल्समधून पाहतात. ओके. म्हणजे फक्त दर्शन घेण्यासाठी भिक्खूंचं आणि भगवान बुद्धांचं रोज. तर ती जी काय मगंती असते, तर ती म्हणते पुन्हा प्लॉटिंग करते. राजाजवळ जाते आणि म्हणते, की "हे बघा, अ, हे जे आहेत, तुमच्या शत्रूसोबत मिळून काहीतरी कट कारस्थान करा." समावती आणि तिच्या 500 मेट्स जे नौकराणी आहेत ते. तर राजा जाऊन विचारतो, तर राजा हुशार असतो ॲक्चुअली. तर विचारतो तर ते सरळ सांगतात, की आम्ही असं-असं. मग जिथं त्यांनी ते होल्स केलेले, तिथंच तो राजा त्यांच्यासाठी मोठ्या-मोठ्या खिडक्या बनवून देतो आणि भगवान बुद्धांना बघण्यासाठी अ, अ, खिडक्या बनवून देतो सर त्यांच्या दर्शनासाठी. तर साहजिक आहे ते खूप खुश होतात. देन स्टोरीमध्ये काय होतं, की समोर अ, जी ही प्लॉटिंग करतच राहते. मग आय थिंक काहीतरी हॅपन समथिंग हॅपन याह अंडरस्टँड. तर तिसरं प्लॉटिंग काय करते ती, की जो राजा असतो याच्या 3 का 4 3 वाईफ आहेत बहुतेक 3 का 4. तर हा 1 मंथमध्ये 1 वीक, 1 वीक, 1 वीक, 1 वीक असं तो जात असतो. म्हणजे 1 हप्ता या राणीसोबत, 1 हप्ता या राणीसोबत, 1 हप्ता या राणीसोबत, 1 हप्ता हिच्यासोबत. मग या पद्धतीनं. तर तर अ, मगंदियाचा टाईम फिनिश होतो आणि राजा समावतीकडे जायला रेडी होतो. तर मगंदिया प्लॉटिंग काय करते, की समावतीच्या रूममध्ये जो फ्लूट असतो, गिटार, त्या गिटारामध्ये आय थिंक राजा प्ले करत असतो ते गिटार. तर त्या गिटारामध्ये फुलं ठेवते. ओके. तिचे बिग होल्स असतात तिथं फुलं ठेवते आणि त्याच्या आतमध्ये साप टाकून देते पॉइझनस. ओके. हे समावतीला माहीत नसतं, की हिनं असं-असं केलेलं आहे. देन जो राजा असतो तो गिटार घेणारच तर ती मगंदिया सांगते, की याच्यामध्ये असं-असं यांनी करून ठेवलं. मग त्यावेळेस राजा खूप अ, चिडतो समावतीविषयी आणि त्याचा जो विश्वास असतो तिच्यावरचा तो उडून जातो आणि प्लॉटिंग केल्याबद्दल तो हिचं ऐकून घेतो. कुणाचं? मगंदियाचं. तर इथं बघा मगंदिया जी आहे ती अजागरूक आहे, अनमाइंडफुल आहे. कारण की लोभ, दोष, मोह आहे. दोष, द्वेष कोणाबद्दल? भगवंताविषयी. तर लोभ आहे मला वाटते. अजागरूकता असेल तर लोभ असणारच आहे. तर समावती जी आहे ती हायब्रिड आहे. तिच्या मनामध्ये सदैव चांगल्या कर्माविषयीच हे असतं. तर ती कधीच प्लॉटिंग करत नाही. सदैव धम्मामध्ये विहार करत असते खजुत्तरामुळं. कारण की खजुत्तरा जी असते ती अ, दरवेळेस धम्म सांगत असते. आणि मग अ, सॉरी ते थोडं मागे जातो मी अजून. तर अ, त्याच्या आधी सम इन्सिडेंट हॅपन. भगवान बुद्ध आणि संघाला ते बोलवतात तिथं अ, भोजनालयासाठी. ओके. हे पार्ट विसरलो होतो. तर हे प्लॉटिंग करताना प्लॉटिंग होते. त्याच्यानंतर तो चिडतो आणि धनुष्यबाण समावतीच्या वर लावतो. 500 ज्या भिक्खूंनी ते एकामागे एक आणि समावती सगळ्यात समोर लावतो. तर त्यावेळेस ते तिथं मैत्री भावना डेव्हलप करतात. व्हेरी हाय. तर राजा बाण तर सोडतो, परंतु तो बाण पुन्हा रिटर्न येऊन त्याच्या हार्टवर येऊन थांबतो. तो खूप भिऊन जातो. ओके. आणि त्यानंतर तो अ, विचारतो, की असं कसं काय झालेलं आहे? तर समावती एक शेअर करते प्रॅक्टिसबद्दल काहीतरी आणि मग हिचा जो मगन जी आहे, तिचे सगळे जे कट-कारस्थान ते खतम होतात आणि ती खूप चिडून जाते. ती काय करते एक दिवस, की अ, समावतीचा जो राजवाडा असतो त्यामध्ये ऑइलिंग करते.
ते ॲक्चुअली ऑइलिंग म्हणजेच जाळण्यासाठी ऑइल पुसत असते पूर्ण त्या लाकडाच्या पॅलेसला. पूर्ण तेल पसरवून टाकते पूर्ण ह्याच्यावर. त्यावेळेस समावतीच्या ज्या नौकराणी येतात ते विचारतात, "तुम्ही काय करत आहे?" तर ते सांगते मगंदिया, की "आम्ही या राजवाड्याच्या म्हणजे जास्तीत जास्त काळ टिकावा म्हणून याला ऑइलिंग करत आहे. याला ऑइल लावते. तुम्ही तुमच्या रूममध्ये चालल्या जा आणि तिथंच अ, थांबा अंदर." तर त्यावेळेस काय होतात हे सगळे रूममध्ये चालल्या जातात आणि अ, समावती आणि हे 500 नौकराणी. तर मगंदिया पूर्णच्या पूर्ण राजवाडा पेटवून टाकते त्यावेळेस. ओके. तर तिथं समावती आणि 500 जे असतात, ज्यावेळेस स्वतः त्यांच्या शरीराला आग लागते, तर ते डायरेक्टली माइंडफुल होऊन जातात. पेन, 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 पेन कंटिन्यू अवेअर होतात त्रासाविषयी. म्हणजे त्रासामध्ये गुंतत नाहीत ते, पण तो त्रास होते याबद्दल जागरूक होऊन जातात आणि तिथंच त्यांचा मृत्यू होऊन जातो. 500 आणि समावती. तर ते 500चे 500 आणि समावती अनागामी आणि स्वतःपन्न होतात त्या त्रासामध्ये ध्यान करण्यामुळे, त्या त्रासामध्ये जागरूकता असल्यामुळे. बघा एवढी प्रॅक्टिस. मरत असताना पण ते प्रॅक्टिस करतात. कोणती? जागरूकतेची. कशी? पेन, 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 पेन ही प्रॅक्टिस करतात. म्हणजे त्रासाविषयी जागरूक होऊन जातात. शरीराविषयी निर्माण होणारे. तर ते सगळेच्या सगळे स्वतःपन्न आणि अनागामी होतात. म्हणून मग भगवान बुद्ध म्हणतात, "पमादो मच्चुनोपदं." पमादो मच्चुनोपदं कोण आहे? मगंदिया. अप्पमादो अमतपदं कोण आहे? समावती. कारण की ती मृत्यूच्या दिशेवर निघून गेली. कारण की अनागामी आणि स्वतःपन्न झाली. ओके. मृत्यूचा मृत्यू म्हणजेच काय? की त्यांचा जन्म कधी हेल, ॲनिमल, ओके, पेतास, कोस याच्यामध्ये होणार नाही. इट्स अ लाँग जर्नी. आपण मागच्या धम्मपदमध्ये बघितलं. इट्स अ लाँग जर्नी. महाकुंभामध्ये ते जन्म घेतात. 30,000 वर्ष. हे बघा, हे लाँग प्रोसेस. तर इथं ते पमादो मच्चुनोपदं दिसून जातं आणि अप्पमादो मदपदं म्हणजे मृत्यूच्या रस्त्यावर कोण निघून गेलं? समावती. कारण की ती स्वतःपन्न आणि अनागम झाली. मग हे सगळं भगवान बुद्धांना आनंद सांगतात. मग तिथं भगवान बुद्ध म्हणतात, की हाच तर या संसाराचा रस्ता आहे. तर ते भगवान बुद्धांना विचारते, की "असं का झालं? असं का झालं?" प्रत्येक भगवान बुद्धांना विचारलं जातं, "असं का झालं?" तर त्यावेळेस भगवान बुद्ध सांगतात, की एका जन्मामध्ये समावती आणि हे जे 500 त्यांचे नौकराणी आहेत. हा एका गावाच्या ह्याच्यामध्ये आय थिंक गवत जाळायला सुरुवात करतात. पण ॲक्सिडेंटली ते पैचक बुद्धाला जाळून टाकतात. व्हेरी, व्हेरी बॅड काम. पण अ, पैचक बुद्धाला जाळतात, परंतु इंटेन्शन नसतं तिथं. त्याच्यामुळं त्यांना अवीची नाही भेटत. अवीची किंवा हाय हेल नाही भेटत. फक्त काही जन्मामध्ये त्यांना त्याच प्रकारे सॉरी त्याच प्रकारे त्यांना मरावं लागतं जळून. त्याच्यामुळंच त्या 500 प्लस समावती आगीमध्ये अ, जळल्या जातात. हे विपाक आहेत. जसं महामोगलांना भेटलं. बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाला हे विपाक भेटलेले असतात. तर मग तिथं भगवान बुद्धांना पण ब्लेम केलं जातं. कारण की समावतीने भगवान बुद्धांची शिकवणी घेतली आणि तिला असं हे व्हावं लागलं. लोकं ब्लेम करायला लागतात. पण भगवान बुद्ध प्रत्येक दोषारोपाला शांतता आणि संयमानं समोर जातात. तर आनंद म्हणतात, की आपण हे शहर सोडून देऊ. मग भगवान बुद्ध म्हणतात, की आनंद जर दुसऱ्या शहरामध्ये जर असंच ब्लेम झालं तर काय? मग तेही सोडून देऊ म्हणे आपण. मग भगवान म्हणतात, तिसऱ्या ह्याच्यात घालतं काय? मग ते म्हणतात, की आनंद हा योग्य रस्ता नाही. जिथं प्रॉब्लेम अराईज होतील तिथंच त्याचं सोल्युशन आपण काढायला पाहिजे. या प्रकारे त्या सगळ्या स्टोरीज उतरतात. मग राजाला खूप दुःख होऊन जातं, की समावतीला या प्रकारे जाळण्यात आलं. मग राजा एक ट्रिक करतो.
राजाला समजतं की कोणी केलेलं आहे, मगंदियानं केलंय. पण राजाला माहिती असतं मी जर म्हटलं तर ही ऍक्सेप्ट करणार नाही. मग राजा एक घोषणा करतो की ज्यांनी म्हणजे ही समावती जी आहे, ती मला रोज मारण्याचा प्रयत्न करायची. म्हणजे असा म्हणतो फक्त त्यांच्या मगंदियासमोर रोज मारण्याचा प्रयत्न करायची. किती चांगलं कार्य केलं यांना जाळून कोणीतरी. किती उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. ज्यांनी कोणी केलेलं असेल जर मला कळलं, तर मी त्याला खूप मोठं बक्षीस देईल. ठीक आहे. खूप मोठं बक्षीस देईल. आणि मग मगंदियाला कळतं, की अरे, हे तर खूप चांगलं झालं. राजा तर खूप खुश झालाय. मग मगंदिया म्हणते, की हे मी केलेलं आहे. आणि मग तिच्यासोबत जेवढे असतात, तर ती म्हणते, की माझे जे रिलेटिव्हनं नाही केलं, परंतु माझ्यासोबत दुसऱ्या सेक्सचे लोकं जे होते, जे भगवान बुद्धांना विरोधक होते, त्यांनी हे प्लॉटिंग केलं म्हणतात. मग त्यांनाही तो राजा बोलवतो आणि म्हणतो, की तुम्हाला एक चांगलं बक्षीस देणार. आणि मग तिला आणि तिचे जे नातेवाईक असतात, ते विचार करतात, की "अरे वाह! किती चांगलं बक्षीस मला भेटत आहे." तर ते खोटं बोलतात, की "आम्ही पण मगंदियासोबत होतो." तेही त्याच्यामध्ये येतात. आणि मग राजा पूर्ण एका ग्राउंडमध्ये छोटं-छोटं गवत उगवतो आणि त्यांना अर्ध जाळतो. ओके. शिक्षा असते राजांची. अर्ध जाळतो. त्याच्यानंतर जी मगंदी असते, अर्ध जाळल्यानंतर तिचं जे फ्लेश असतं, मांस, ते फ्लेश चाकून थोडं-थोडं कापायला लावतो. थोडं, 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 थोडं. आणि तिच्याच समोर तेच फ्लेश तळायला लावतो तेलामध्ये आणि तेच मांस तिला खायला लावतो. इतकी भयानक सजा तो राजा तिला ॲक्चुअली ते त्या टाइपचे ट्रेडिशन त्यावेळेस होते सजा देण्याची. त्याच्यावर आपल्याला जास्त डिस्कस करायचं नाही. सो इथं आपल्याला कळतं की प्रॅक्टिस जी आहे ती जर आपण कंटिन्यू व्यवस्थित ठेवली, प्रत्येक क्षणामध्ये पमाद नाही केला, अपमाद म्हणजे जागरूकता ठेवून अजागरूकतेला महत्त्व नाही दिलं, तर शुअर आपण सुद्धा कुठं ना कुठं याच जन्मामध्ये चांगल्या स्थळी पोहोचून जाऊ. चांगलं स्थळ कोणतं आहे? स्वतःपन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहत. हे आहेत जीवनामधले चांगले स्थळ. हे असे ठिकाण आहेत जिथून तुम्हाला हे असे सुरक्षित स्थळ आहेत, जिथून तुम्हाला कधीही नरकाचे दरवाजे किंवा प्राणी लोकाचे दरवाजे तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे? हे होतं शॉर्ट स्टोरी, शॉर्ट नाही लाँग स्टोरी. ओके. इथंच मी संपवतो. कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात.